करकटावरी ठेवणी तुळसी हार गळा कसबे दामर तुळसी हार गळा कसबे दामर आवडे निरंतर हेती ध्यान आवडे निरंतर हेती ध्यान तुळसी हार गळा कसबे दामर तुळसी हार गळा कसबे दामर मकर कुंडले तळपती श्रवणी मकर कुंडळे तळपती श्रवणी घंटे कौस्तुभमणी विराजित घंटे कौस्तुभमणी विराजित तुळसी हार गळा कसबे दामर तुळसी हार गळा कसबे दामर आवडे निरंतर हे ध्यान आवडे निरंतर हे ध्यान तुळसी हार गळा कसबे दामर तुळसी हार गळा कसबे दामर आसे पीतांबर तुका म्हणे माझे हेची सर्व सुख तुका म्हणे माझे हेची सर्व सुख तुका म्हणे माझे हेचे सर्व सुख तुका म्हणे माझे हेचे सर्व सुख पाहिन त्रिमुख आवडीन पाहिन त्रिमुख आवडीन तुळसी हार गळा कसबे दामर तुळसी हार गळा कसबे दामर आवडे निरंतर हे ध्यान आवडे निरंतर हे ध्यान तुळसी हार गळा कसबे दामर तुळसी हार गळा कसबे दामर विठोबार कुमार विठोबार कुमाई विठोबार कुमार विठोबार कुमाई विठोबार कुमार कुमार कुमाई विठोबार कुमार 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 विठोबार कुमार 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 विठोबार कुमार विठोबार कुमाई विठोबार कुमाई विठोबार कुमार विठोबार कुमाई विठोबार कुमार 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 विठोबार कुमार 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 हॅलो मला मॉनिटरला आवाज द्या ना. रे ना आ ना
जय जय राम कृष्ण हरी जय जय राम कृष्ण हरे जय जय राम कृष्ण हरी जय जय राम कृष्ण हरे कृष्ण हरे राम जय जय राम कृष्ण हरी जय जय राम कृष्ण हरे जय जय राम कृष्ण जय हरी जय राम कृष्ण जय हरे जय राम कृष्ण जय हरी जय राम कृष्ण हरी हरे जय जय राम कृष्ण हरी जय 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 राम कृष्ण हरे जय जय राम कृष्ण हरे हरि जय जय राम कृष्ण हरि हरे हरि जय जय राम कृष्ण हरे हरि जय जय राम कृष्ण हरि जय जय राम कृष्ण हरि जय जय राम हरि हरि जय जय राम हरि 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 जय 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 राम जय 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 राम कृष्ण हरि जय जय राम हरि हरि जय जय राम कृष्ण हरि जय जय राम 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 जय जय राम कृष्ण हरि जय 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 राम जय 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 राम कृष्ण हरि जय जय राम रूप पातालोचने रूप पातालोचने लोचने रूप रूप पातालोचने रूप पातालोचने लोचने रूप पातालोचने रूप पातालोचने रूप पातालोचने सुख झाले वो सजने सुख झाले वो सजने तो हवे ठाला बरवा तो हवे ठाला बरवा सुख झाले ओ दादाने सुख झाले ओ दादाने ओ विठ्ठल परवा ओ विठ्ठल बरवा तो माधव बरवा तो माधव बरवा तो विठ्ठल बरवा तो विठ्ठल बरवा तो माधव बरवा तो माधव बरवा तो विठ्ठल बरवा तो विठ्ठल बरवा बहुत सुकृताची जोडी बहुत सुकृताची जोडी जोडी बहुत सुकृताची सुकृताची जोडी म्हणून विठ्ठली आवडे म्हणून विठ्ठली आवडे
म्हणून विठ्ठली आवडले म्हणून विठ्ठली आवडले तोहा विठ्ठल बरेवा तोहा विठ्ठल बरेवा सर्व सुखाचे आगर 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 बाप रखुमादेवी वर बाप रखुमादेवी वर बाप रखुमादेवी वर तोहा विठ्ठल बरवा तोहा माधव बरवा तोहा माधव बरवा तोहा माधव बरवा सर्व सुखाचे आगर बाप रखुमादेवीवर बाप रखुमादेवीवर बाप रखुमादेवीवर तोहा विठ्ठल बरवा तोहा विठ्ठल बरवा तोहा विठ्ठल बरवा तोहा विठ्ठल बरवा जय जय राम कृष्ण हरी जय जय राम कृष्ण हरी हरी जय जय राम कृष्ण 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 हरी हरी जय जय राम कृष्ण हरी जय जय राम कृष्ण हरी जय जय राम कृष्ण हरी राम कृष्ण हरी जय जय राम जय जय राम कृष्ण हरी जय जय राम कृष्ण हरे राम कृष्ण हरी जय जय शरण शरण हनुमंता शरण शरण हनुमंता शरण शरण हनुमंता शरण शरण हनुमंता आलो रामदूता तुम्हा आलो रामदूता तुम्हालो रामदूता तुम्हालो रामदूता तुम्हालो रामदूता तुम्हालो रामदूता काय भक्तीच्या त्या वाटा काय भक्तीच्या त्या वाटा काय भक्तीच्या त्या वाटा काय भक्तीच्या त्या वाटा मज दावाव्या सुभटा 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 शुर आणि धीर शुर आणि धीर शुर आणि धीर शुर आणि धीर स्वामी काज तू सादर 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 तुका म्हणे रुद्र तुका
तुका म्हणे रुद्रा तुका म्हणे रुद्रा तुका म्हणे रुद्रा अंजनीच्या या कुमारा अंजनीच्या या कुमारा अंजनीचे या कुमारा अंजनीचे या कुमारा अंजनीचे या कुमारा अंजनीचे या कुमारा विठोबर खुमाये बार कुमाये विठोबर खुमाये टाळी टाळी प्रत्येकाची विठोबर खुमाये बार कुमाये विठोबर खुमाये बार कुमाये विठोबर बार कुमाये बार कुमाये देवी तो बार कुमाये कुमार विठोबर कुमाये जय 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 विठोबर कुमाये चरण चरण हनुमंता चरण चरण हनुमंता शरण शरण हनुमंता शरण शरण हनुमंता शरण चरण हनुमंता शरण चरण हनुमंता शरण शरण हनुमंता शरण शरण हनुमंता तुम्हाला रामदूता तुम्हाला रामदूता काय भक्तीच्या त्या वाटा काय भक्तीच्या त्या वाटा तुम्हाला रामदूता तुम्हा आलो रामदूता काय भक्तीच्या त्या वाटा काय भक्तीच्या त्या वाटा मज दाबाव्या शुभटा शुभटा मज दाबाव्या शुभटा शुभट मजदा मग रे मग दावाव्या शुभटा
शुभटा मज सुभटा मज दाबाव्या शुभटा मज दाबाव्या शुभटा काय भक्तीच्या त्या बाता काय भक्तीच्या त्या बाता ढाला विठ्ठल 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 पुंडलिका वरद हरि विठ्ठल श्री ज्ञानदेव पंढरीनाथ भगवान मौली ज्ञानेश्वर महाराज जगद्गुरु संत तुकाराम महाराज छत्रपति शिवाजी महाराज अपने अपने माता पिता की नमो पार्वती पते हर हर शरण शरण हनुमंता तुम्हालो रामदूता काय भक्ती चात्या वाटा मज
दावाव्या सुभटा शूर आणि धीर स्वामी काज तू सादर तुका म्हणे रुद्र अंजनीच्या या कुमारा काय भक्ती त्या वाटा मज दावाव्या सुबटा विठ्ठल विठ्ठल विठाला 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 प्रथम नमन करुणी गणराय उमा शंकराची सुता चरणावरी ठेवणी माता साष्टांगात दंडवत महायोग पीठे तटे भीमर त्याम वरम पुंडरीकाय दातुन मुनींद्रे समागत्य तिष्ठम तमानंद कंदम परब्रह्मलिंगम मजे पांडुरंग पांडुरंग करू प्रथम नमन 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 दुसरे चरण संतांची दुसरे चरण संतांचे त्यांच्या कृपादाने कथेचा विस्तारू त्यांच्या कृपादाने कथेचा विस्तारू त्यांच्या कृपादाने कथेचा विस्तारू त्यांच्या कृपादाने कथेचा विस्तारू दुसरे चरण संतांची दुसरे चरण संतांची दुसरे चरण संतांची दुसरे चरण संतांची त्यांच्या कृपादाने कथेचा विस्तारू त्यांच्या कृपादाने कथेचा विस्तारू त्यांच्या कृपादाने कथेचा विस्तारू त्यांच्या कृपादाने कथेचा विस्तारू पांडुरंगा करू प्रथम नमन दुसरे चरण संतांचे त्यांच्या कृपादाने कथेचा विस्तारू बाबाजी सद्गुरुदास तुका समचरणम सरोजम सांद्रणीला बुधाभम जगाननि हितपाणि मंडळम मंडळानाम तरुण तुळसी माळ कंदरम कंजनेत्रम सदय धवलहासं विठ्ठलं चिंतयामि ओम नमो ज्ञानेश्वर करुणाकरा दयाळा तुमचा अनुग्रहाला धलो पावन झालो चराचरी ज्ञानेशं ज्ञानमूर्तिं च साक्षु प्रेम स्वरूपिणीं नामदेवं च दयामूर्तिं नाथम वन्दे पुनः पुनः वैराग्यश परामूर्तिं देवक्षेत्र निवासिना तुकाराम महाराष्ट्र भक्तराज चतुष्टकं मनोजवं मारुततुल्यवेगं जितेन्द्रियं बुद्धिमतां वरिष्ठं वातात्मजं वानरयोथमुख्यं श्रीरामदूतं शरणं प्रपद्ये हे मंगल भवन अमंगल हारे द्रबहु सुदशरथ अचर बिहारे मंगल भवानी सुदशरथ जर बिहारी राम सिया राम जय जय राम 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 हे दुख भंजन
मारुती नंदन हे दुख भंजन मारुती नंदन सुन लो मेरी पुकार पवन सुत बिनती बारंबार पवन सुत बिनती बारंबार हे दुःख मंदन मारुती नंदन हे दुःख भंजन मारुती नंदन सुनला मेरी पुकार पवन सुत विनते वारंवार पवन सुत विनते वारंवार पवन सुत विनते जयांचे केली स्मरण होय सकळ विद्यांचे अधिकरण तेच वंद श्री चरण श्री गुरूंचे ते नमस्कार आता विठ्ठल विठाला 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 विठ्ठल विठाला 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 शरण शरण हनुमंता तुम्हालो रामदूत घोडा जाऊन देऊ दे विठाल विठाल विठाला 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 शरण शरण हनुमंता तुम्हालो रामदूत काय भक्तीच्या त्या वाटा मज दाव्या सुभटा प्राप्त प्रसंगी प्राप्त स्थळी श्री कीर्तन रूपी सेवेकरता निवडलेला अभंग या भूतलावर पृथ्वी तलावर प्रत्येक जडजीवांच्या उद्धाराकरता ज्यांनी अवतार घेतला असे देहूचे सुप्रसिद्ध साधू जगद्गुरु श्री संत तुकोबाराय आणि तुकोबारायांचा सगळ्यांच्या पाठातला अभंग. त्यापेक्षा असं म्हणू हनुमान जन्म निमित्तानं पाठ असलेला अभंग सगळ्यांच्या सेवेकरता निवडला. विठ्ठल विठाला 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 विठ्ठल. अभंगाला सुरुवात करण्यापूर्वी महाराज अल्पसा परिहार. श्री क्षेत्र आकुर्ले या ठिकाणी चालू असलेला हा श्री हनुमान जन्मोत्सव सोहळा सालाबाद प्रमाणे अगदी आनंदामध्ये उत्साहामध्ये आपण सर्व ग्रामस्थ मंडळ मिळून साजरा करतो. तसं बघायला गेलं तर आजच्या दिवशी कोणी कलाकार खाली नसतो, कारण नैमित्तिक कार्यक्रम असतात. तुम्ही म्हणाल वाजवणारा सोबत आणा, गाणारा सोबत आणा, तर ह्या तारखा जवळजवळ 2 महिने आधी जातात. आता एवढे सगळे कलाकार आहेत त्यांना ज्ञात आहे, आणि तरी सुद्धा सगळीकडे चालू आहेत बरं का हे कार्यक्रम. आता आपला पाऊस पडला तरी सुद्धा आपल्याला आपला कार्यक्रम होतोय, पण पावसाची उपस्थिती कशी असते माहिती का तुम्हाला? अवकाळी पडलेला पाऊस ज्या दिवशी पडतो तो दिवस शुभ असतो. अवकाळी पडलेला पाऊस बरं का, त्याचा सीझन नसेल ना, त्याच्या सीझन व्यतिरिक्त ज्यावेळी पाऊस पडतो ना तो दिवस शुभ असतो. आणि मी म्हणेन की आजचा दिवस शुभ आहे. एवढ्या आमच्या इकडे बराच पाऊस पडला बरं का, इकडे काहीच पाऊस नाही महाराज. आपली कशेले टाकला ना तर बराच पाऊस आहे. मी म्हणेन भाग्यवान आहात की आपली कीर्तन सेवा इथं होते, पावसाने आपल्यावर मेहरबानी केली. विठ्ठल विठ्ठल. कार्यक्रमाला उपस्थित असणारी सगळीच ज्ञानी गुणीजन वर्ग, आपण सर्व ग्रामस्थ मंडळांनी तुमच्या सगळ्यांच्या नियोजनातून आमचे परम आदरणीय परमस्नेही आपल्या तालुक्यातील उत्कृष्ट पकवाजवादक हरिभक्तपरायण ओंकार महाराज मात्रे दादांच्या संपर्कातून आजची सेवा, दादांच्या संपर्कातून इथे येणं झालं. ज्यांच्या घरी आम्ही विश्रांती घेतली आल्यानंतर, बाबांचं नाव नाही मला माहिती, जगदीश महाराज मोरे यांच्या घरी आमची व्यवस्था केली होती. ताई सुद्धा कीर्तनाला आल्यात, मला असं वाटते आल्यात. ताईंनी फार सुंदर सेवा दिली. तुमच्याही चरणाविंदी प्रणाम करते. दादांनी इथे बोलवलं, सेवा दिली तुमच्याकरता. कदाचित माझा चेहरा नवीन असेल, कारण फक्त माझी सेवा एकच झाली. सांगवीला दादाच वाजवायला होते, महाराज गायला होते. बरेचसे तिथली लोक कार्यक्रमाला उपस्थित आहेत, कारण मी आहे पेन तालुक्यातील. माहेर माझं पेन तालुका. लग्न करून आले, महाराज उपस्थित नाहीत. माझे पती परमेश्वर हरिभक्तपरायण मृदंगाचार्य कुणाल महाराज मसे, गाव वारे,
त्यांनाही कार्यक्रम असल्या कारणानं ते काही माझ्या कार्यक्रमाला उपस्थित राहिले नाही. हरकत नाही, सेवा मला प्राप्त आहे. तर तिकडून इकडे आल्यानंतर तुम्हाला कदाचित चेहरा माझा नवीन असेल, हरकत नाही, पुढच्या वर्षी कदाचित ओळख होईल. कार्यक्रमाला सगळीच ज्ञानी गुणीजन वर्ग उपस्थित आहेत. महाराष्ट्रातील, मी तर म्हणेन महाराष्ट्रातील ख्यातनाम गायक, हरिभक्त परायण भजन सम्राट आमचे जयराम बुवा म्हात्रे असतील. प्रथम तर मी बाबांना वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा देते. मला ज्ञात आहे बाबांचा वाढदिवस आहे आणि आपल्या सर्वांच्या तर्फे म्हणते बरं का, बाबांना उदंड आयुष्य लाभो, आयुरारोग्य प्राप्त हो, ही हनुमंताचरणी प्रार्थना करते. आणि ते आज त्यांच्या वाढदिवस असून सुद्धा ते कार्यक्रमाला उपस्थित आहेत, हे माझं भाग्य आहे. बाबा तुमच्याही चरणाविंदी प्रणाम. दोनही, एक पकवाज वादक, तबला वादक, बाबा नाव प्रथमेश दादा मिसाळ, त्यांचीही सेवा मला लाभते, त्यांच्याही चरणाविंदी प्रणाम. माझ्या समवेत आलेले उत्कृष्ट गायनाचार्य हरिभक्त परायण दीपक महाराज मसे, सहगायक हरिभक्त परायण नितीन महाराज मसे, त्यांचीही सेवा लाभते. आमच्याही गावात पालखी आहे आणि पालखी यांच्याच खांद्यावर आहे, त्याच्यामुळं त्यांची पालखी माझ्या खांद्यावर आली, मला घड्याळ दाखवतील, म्हणून त्यांनाही लवकर सोडू, यांनाही लवकर सोडू. माझी सेवा जास्त वेळ तुमचा घेणार नाही. मला माहिती आहे आपली ही पालखी आहे, फक्त जे कीर्तन आहे ते मनाचं कान करून ऐका, एवढीच एक विनंती आहे. तुम्ही सगळीजण कार्यक्रमाला उपस्थित राहिला, तुमच्या सगळ्यांच्या चरणाविंदी एकदा प्रणाम करते. आमचे जे शूटिंग करतायत दादा, त्यांचेही मनस्वी आभार. उत्कृष्ट अशी ज्यांची माईक सिस्टीम आहे, ज्यांच्या घरी आमची सोय होती त्याच दादांची उत्कृष्ट माईक सिस्टीम आहे, त्यांच्याही चरणाविंदी प्रणाम करते. तुमच्या मला जे घेऊन आले शोभदार बाबा आहेत, ते आरामात उभे आहेत, म्हणजे माझ्यावर भार सोडलेले आहे त्यांनी. तुम्ही करा ताई, हरकत नाही, बाबांनी मला इथपर्यंत आणलं, त्यांच्याही चरणाविंदी प्रणाम करते. एकदा सगळ्यांच्या चरणाविंदी प्रणाम करून कीर्तनाला प्रारंभ. की मस्तक हे चरणावरे, मस्तक हे चरणावरे, मस्तक हे चरणावरे, मस्तक हे चरणावरे, वार करे संताचा, 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 वार करे. मस्तक हे चरणावरे, यावर करी संताचा, यावर करी संताचा, यावर करी संताचा. मस्तक चरणावरे, यावर करी संताचा, यावर करी संताचा, यावर करी संताचा. अभंग तुकोबरायांचा आहे. तुकोबराय अभंगामध्ये तसं पाहायला गेलं ना, शब्दशः अर्थ जरी अभंगाचा पाहिला तर अभंग मोकळा आहे. पहा, शब्दशः अर्थ अभंग चारही बाजूनी मोकळा आहे. तुकोबराय अभंगामध्ये प्रथम तर हनुमंतरायाचं स्वरूप सांगतात. शरण शरण हनुमंता, तुम्हा आलो रामदूता, रामाचं दूत हे स्वरूप आहे भगवान श्री हनुमंताचं. पुढे तुकोबराय मागणी करतात, काय भक्तीच्या त्या वाटा मज दावाव्या सुबटा. तुकोबराय मागणी सुद्धा करतात इथं. एवढंच नाही, पुढं जाऊन तुकोबराय हनुमंतरायाचं शौर्य, गुणवर्णन, त्यांचं महात्म्य सांगतात. शूर आणि धीर स्वामी काज तू सादर, शौर्यपणाही सांगतात, गुणवर्णन सुद्धा करतात. या पुढे जाऊन तुकोबराय श्री हनुमंतरायाचं रूप सुद्धा सांगतात. तुका म्हणे रुद्रा अंजनीचे या सुकुमारा. रूप सांगितलं. तसं पाहायला गेलं मोकळा आहे अभंग. आणि तुकोबराय या अभंग फक्त विशेष एकच आहे या अभंगामध्ये की जगद्गुरु तुकोबराय हनुमंताला शरण जातात, हे विशेष आहे. कारण सांगते ऐका. अधिकार प्राप्त संत एका वानराला शरण जातात, ही शंका आहे. एका वानराला शरण जातात, ही शंका आहे. आता अधिकार तुकोबरायांचा सांगायला गेलो ना, तर तुकोबरायांच्या फक्त नामाने, नीट ऐका बरं का, नामाने ज्याची काळावर सत्ता आहे, असा यम
त्याला सुद्धा कापर फुटावं एवढी तुकाराम 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 नाम घेत कापे यम नाम घेत कापे यम धन्य तुकोबा समर्थ धन्य तुकोबा समर्थ नाम घेत कापे नाम घेत कापे धन्य तुकोबा समर्थ धन्य तुकोबा समर्थ तुकाराम तुकाराम नाम घेता कापे यम फक्त तुकोबरायांचं नाम घेतल्याने यमाला कापर फुटावं एवढा मोठा अधिकार तुकोबरायांचा आहे. आणखी पुढे जाऊन सांगते ऐका. तुकोबरायांचा अधिकार एवढा मोठा आहे की तुकोबरायाने वारीमध्ये चालावं आणि भगवान श्री पांडुरंगाने मान खाली घालावी एवढा मोठा अधिकार माझ्या तुकोबरायांचा आहे. देवाने प्रसन्न होऊन तुकोबरायांना विचारावं, तुकोबराय काहीतरी मागावं. आपल्याला देव विचारत नाही पण आपल्या मागण्या संपत नाही. मला सांगा आजपर्यंत देव स्वप्नात तरी आलाय का हो? इथं बसलेल्यांपैकी एकाच्या तरी स्वप्नात आलाय का? आला असेल तर हात वर करा. आलाय? खुशाल नाही म्हणताय. नाही आला का? कधीच नाही. नाही येत ना, कारण तेवढी आपली भक्ती नाही. तुकोबर आहे, कारण आपल्या मागण्या या विचित्र आहेत. आपल्या मागण्या ह्या परमार्थासाठी नसतात, आपल्या मागण्या या संसाराकरता असतात. अहो आणखी पुढे जाऊन सांगू का, आजच्या दिवशी बरेचशी पोरं हनुमंताकडे येऊन स्वतःच्या लग्नाची मागणी करतात. अरे येडा का काय तू? हा, तो स्वतः ब्रह्मचारी आहे, तो तुझं लग्न कुठून लावणार सांगा ना मला. कोणाकडे काय मागावं याचं सुद्धा ज्ञान हवं की नको? आ तुकोबरायांना भगवंत प्रसन्न होऊन म्हणतात की मागा. आपल्या मागण्या संसारिक आहेत. तुकोबरायांची मागणी स्वतः करता नसते हो. जगाच्या कल्याणा संतांच्या विभूती देह कष्टविती परोपकारे. संतांच्या मागण्या ह्या स्वतः करता नसतात, जगा करता असतात. कारण संतांनी स्वतःचा देह झिजवला कशा करता? लोकांकरता. स्वतःच्या संसारावर शून्य घातला आणि धर्म शिकवला. वाढता हा पुण्य धर्म केला, वाढता हा पुण्य धर्म केला, वाढता धर्म केला, वाढता धर्म केला. संसाराच्या नवे घालून या शून्य, संसाराच्या नवे घालून या शून्य, संसाराच्या नवे घालून या शून्य, संसाराच्या नवे घालून या शून्य. वाढता हा पुण्य धर्म केला, वाढता हा पुण्य धर्म केला. वाढता पुण्य धर्म केला, वाढता पुण्य धर्म केला. संतांचं कार्य महान आहे. संसाराच्या नावे घालून या शून्य वाढता हा पुण्य धर्म केला. संतांनी जगाकरता देह झिजवला. म्हणून स्वतः प्रभू परमात्मा सांगतात मागा. आपल्याला कोणी सांगणार नाही मागा म्हणून, पण आपल्या मागण्या संपत नाहीत. कोणी लग्नासाठी मागतं, कोणी कशा करता मागतं सांगता येत नाही ना महाराज. मला पोरं व्हावी याकरताही कोणी मागतं, मला धनसंपत्ती यावी याकरताही कोणी मागतं. कोण काय मागेल याचा पत्ता नाही. मला सांगा, आता इथं बरीचशी तरुण वर्ग आहे. लग्न झाले का तुमचं? हल्ली लग्न ही एक शंका आहे. पोरी भेटत नाही बाबा. अहो मला सुद्धा काही बऱ्याच ठिकाणी कीर्तनाला गेलं तर म्हणतात ताई तुमच्याकडचे असेल तर बघा. म्हणजे कीर्तनाला जावं तरी सुद्धा पोरी यांच्याकरता शोधून जावं.
म्हणजे एक मोठी शंका झालेली आहे. पोरांना हल्ली पोरी भेटत नाही. एक सांगू का, आपल्या जनगणनेनुसार 10 मुलांपैकी, उदाहरण द्यायचं झालं तर 10 मुलांपैकी 3 मुलं ही बिना लग्नाची राहतील. 7च मुलांचं लग्न होईल एवढ्याच मुली आहेत. मग आता तिघांना कुठं पाठवायचं? तिथं आहे का कोणता आश्रम जवळ? माझं सरळ मत आहे संन्यास घ्यावा. 40शी झालेली पोरं अजूनही लग्नाची आहेत बाबा. बरं झाला तो विषय वेगळा. पोरींची डिमांड एवढी वाढलेली आहे की मुलींना फ्लॅट पाहिजे. बरं गळ्यात 4-4 तोळ्याची गंतन. बाबा सोन्याचा भाव काय आहे? हा 1 लाख काय आजचा भाव काय? 1,65,000 असेल. 47-48,000 म्हणजे 1.5 लाखाच्या घरात धरा. 1.5 लाखाच्या घरात सोनं आहे. मला सांगा कोणाची ऐपत आहे 1.5 लाख रुपये तोला आहे कोणाची? जर कोणाची इच्छा असेल त्यांनी सोनं आधी करून ठेवा, त्याशिवाय बायको येणार. खुशाल नाही म्हणते म्हणजे तुम्ही पोरी देणार नाही. तुम्हाला खरं सांगू का, श्रीमंताला पोरगी देण्यापेक्षा गरीबाला पोरगी द्या, सोनं होईल. सोनं होईल. आणखीन एक सांगू का पुढे जाऊन, दारुड्याला पोरगी देण्यापेक्षा माळकऱ्याला पोरगी द्या, सोनंच होईल घराचं. हा माझा अनुभव आहे स्वतःचा. माझं सर्व कुटुंब परमार्थिक आहे, माझ्या माहेरचं सुद्धा आणि माझ्या सासरचं सुद्धा. म्हणजे भगवंताची कृपा म्हणावी लागेल की सासरही तसंच भेटलं. म्हणून मुलगी देताना 100 वेळा विचार करा. कलियुगात तर 100 वेळा विचार करा. पैसा बघून जर द्याल आणि नंतर मुलीचं वाटोळ झाल्यानंतर तुम्हाला कोण विचारणार आहे सांगा ना मला. विषय वेगळा आहे. आपल्या मागण्या सांगते मी, पण तुकोबऱ्यांची मागणी वेगळी आहे. समाजाकरता मागणी आहे. स्वतः भगवंत विचारतात अहो काहीतरी मागा, पण तुकोबराय म्हणतात देवा तुझे उपकार आमच्यावर नाहीत. बरं आमचे उपकार तुझ्यावर आहेत. आमचे उपकार तुझ्यावर आहेत. माझ्या वडिलांची मिराशी का देवा, तुझी चरण सेवा साधावया. तुकोबराय म्हणतात एवढा अधिकार प्राप्त संत हनुमंताला शरण जातात. ही शंका आहे, याला कारण आहे. हनुमंताला शरण का जातात तुकोबराय? कारण भक्तही तसा आहे. तो भक्तही तसा आहे. त्याच्या भक्तीला तुकोबराय शरण जातात. श्री हनुमंतरायांची भक्ती, निष्ठा आणि भाव त्या प्रभू श्री रामचंद्राबद्दल एवढं होतं. ज्या वेळेला वनवासावरून प्रभू श्री रामचंद्र परत आले ना, परत आल्यानंतर राज्याभिषेक सोहळा होतो आणि राज्याभिषेक सोहळ्याच्या अगोदर यज्ञ केला जातो. त्या यज्ञाकरता आता सीतामाई बऱ्याच वर्षांनी 14 वर्षांनी वनवास बघून परत आल्या होत्या. त्यामुळे त्या शृंगार करायला लागल्या. ऐका बरं का नीट, मला हनुमंताची भक्ती सांगायची. भगवान विठ्ठल 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 हरकत नाही. सीतामाई वनवासावरून परत आल्यानंतर शृंगार करायला लागल्या. लक्ष माझ्याकडे द्याय का? तुमचं लक्ष माझ्याकडे, माना हलवा. हा बस. शृंगार करायला लागल्यानंतर यज्ञाकरता उशीर झाला. यज्ञाकरता उशीर झाल्यानंतर नल नील जामवंत म्हणायला लागले सीतामाईला कोणीतरी बोलवा. बोलावणं धाडलं. सीतामाई उशीर करायला लागल्या शृंगाराकरता. उशीर झाल्यानंतर शेवटी प्रभू श्री रामचंद्राने हनुमंताला आदेश केला की बाबा तू जाऊन घेऊन ये. हनुमंतराय गेले. आतमध्ये गेल्यानंतर सीतामाईंचा शृंगार चालू होता. शृंगार चालू असताना हनुमंतराय आत आले. म्हणाले आईसाहेब चला लवकर उशीर होतोय. सीतामाई म्हणाले चला चल 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 चल. हनुमंते निघाले लगेच येते चल. एवढं म्हणत असताना सीतामाईने एक चांदीचा डबा काढला. ऐका बरं, चांदीचा डबा काढला. त्याच्यामध्ये शेंदूर होतं. ते शेंदूर सीतामाईंनी आपल्या भांगामध्ये भरलं आणि तेवढीच गोष्ट भगवान श्री हनुमंतरायाने पाहिली. आता पाहिल्यानंतर ते सीतामाईला विचारायला लागले, म्हटलं आई हे काय केलं तू? आता काय केलं ह्याला सांगावं कसं? हा राहिला ब्रह्मचारी, याला सांगू काय? म्हणून सीतामाईने त्याला कळावं म्हणून त्याच्या भाषेत सांगितलं, हनुमंता भगवान प्रभू रामचंद्र माझे पती आहेत आणि त्यांचं अखंड प्रेम माझ्यावर राहावं याकरता मी तो शेंदूर
माझ्या कपाळाला लावला. एवढंच ऐकलं हो, एवढंच. सीतामाईला म्हणाले, माई आई तुम्ही जा पुढे, जा पुढं व्हा, मी येतो, मागून येतो. हनुमंतराय मागून येत असताना तो जो डबा होता शेंदुराचा तो अख्ख्या अंगाला फासला. कोणी? अख्ख्या अंगाला लावला हनुमंतरायांनी. बरं, अख्ख्या अंगाला लावल्यानंतर तसेच सभेत आली. संपूर्ण अंगाला शेंदूर लावून सभेत आले. सभेत आल्यानंतर सगळी सभा भरलेली हसायला लागली. कारण सगळा शेंदूर अंगाला लावला ना हनुमंतांनी. अंगाला लावल्यानंतर सभेत आले. सभेतील सगळी मंडळी हसायला लागली. हसायला लागल्यानंतर सीतामाईने विचारलं, अरे हनुमंते काय केले? प्रभू श्रीरामचंद्रांना प्रश्न पडला. ते म्हणाले, सीतामाई काय प्रकार आहे या? सीतामाईने घडलेला प्रकार सांगितला. अहो, मी सिंदूर भरताना हनुमंते आले. मी त्यांना सांगितलं की तुमचं प्रेम अखंड माझ्यावर राहावं याकरता मी हे सिंदूर लावते. म्हणून त्यांनी हा सगळा सिंदूर अंगाला लावला. हनुमंताला विचारलं, बाबा हनुमंता तू हे का केलं? प्रभू, आईने सांगितलं की तुमचं प्रेम अखंड राहील हे शेंदूर लावल्यानंतर, याकरता मी तो शेंदूर अंगाला लावला. कशा करता? तुमचं अखंड प्रेम मिळावं याकरता लावला. आणि तसेच प्रभू श्रीरामचंद्र सिंहासनावरून उठले आणि हनुमंताला कडकडून आलिंगन दिलं. आलिंगन देता देता प्रभू रामचंद्र म्हणाले, हनुमंता जगातील सगळा शेंदूर संपला तरी चालेल, पण माझं प्रेम तुझ्यावरचं कधी कमी होणार नाही. ही ताकद भावाची, भक्तीची. हनुमंतराय एवढे मोठे भक्त होते. या करता तुकोबरा हनुमंताला शरण जातात. अभंगाचं प्रथम चरण. शरण शरण हनुमंता, 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 शरण शरण हनुमंता. तुम्हाला रामदूता, रामदूता, तुम्हाला रामदूता, रामदूता, काय भक्ती त्या वाटा, काय भक्ती त्या वाटा. तुम्हाला रामदूता, रामदूता, तुम्हाला रामदूता, रामदूता, काय भक्ती वाटा, काय भक्ती वाटा. ओ शरण शरण हनुमंता, तुम्हालो रामदूता, तुम्हालो रामदूता, तुम्हालो रामदूता. शरण शरण हनुमंता, तुम्हालो रामदूता, तुम्हालो रामदूता, तुम्हालो रामदूता. तुकोबराय म्हणतात, शरण शरण हनुमंता. तुकोबराय हनुमंताला शरण जातात कारण भक्त तेवढा मोठा आहे ना. शब्द वापरताना तुकोबराय दोनदा वापरतात पहा, शरण शरण. व्याकरणामध्ये हा द्विरुक्ती दोष आहे. दोनदा शब्द वापरला जात नाही, पण तुकोबराय या ठिकाणी दोन वेळा शब्द वापरतात. याला कारण आहे, एक सूक्ष्म शरण, एक स्थूल शरण. दोन वेळा शरण जातात तुकोबराय. स्थूल शरणामध्ये तुकोबराय त्रेतायुगामध्ये अंगद म्हणून शरण आले आणि कलियुगामध्ये सूक्ष्म शरणामध्ये जगद्गुरु तुकोबराय या अवताराने शरण जातात. म्हणून शरण शरण दोन वेळा वापरलं. हनुमंतात तुम्हा आलो रामदूता. रामदूत हे स्वरूप आहे हनुमंताचं. पुढे जाऊन तुकोबराय त्यांना विनंती करतात पहा की मला भक्तीच्या वाटा दाखवा. याला कारण काय? कारण भक्त तसा आहे, त्या भक्ताची भक्ती तशी आहे. याकरता तुकोबराय म्हणतात मला ती वाट तुम्ही दाखवा.
पहा, मागणी मागणारा आणि देणारा. मागणारे कोण आहेत? तुकोबर आहेत. आणि देणारा कोण आहे? भगवान श्री हनुमंत आहे. मागणाऱ्याला आणि देणाऱ्याला त्यांना सुद्धा शास्त्रामध्ये सांगितलेलं आहे मागणारा कसा असावा आणि देणारा कसा असावा. देणारा एकतर स्वतंत्र, श्रीमंत आणि दयाळू असला पाहिजे. देणारा, ऐका बरं, तरच तो दान करू शकतो. आता एखादा पुढारी असेल, मला सांगा, देणाऱ्याकडे श्रीमंती आहे, स्वतंत्र आहे, पण गरिबांबद्दल जर दयाच नाही तर तो दान करू शकेल का? नाही ना. तसं दयाळू आहे, दया भरपूर आहे, श्रीमंत देखील आहे, पण जर चेक फाडायचा असेल तर बायकोची सही लागते. स्वतंत्र आहे का? नाही ना. बरं, स्वतंत्र आहे, दयाळू सुद्धा आहे, पण श्रीमंत नाही. दान काय करेल? कुठल्या गोष्टीचं दान करेल? म्हणून या तीनही गोष्टी देणाऱ्याकडे पाहिजे. बरं, याचकही तसा पाहिजे. बरं, याचकाला आपण काय मागतो याचं भान असलं पाहिजे. दुसरी गोष्ट, कोणाकडून मागतोय त्याची ताकद माहीत असली पाहिजे आणि कशा करता मागतोय, आपल्या लाभाचा आहे का, आपल्या हिताचा आहे का, याची परिपूर्ण जाणीव त्या याचकाला हवी. मग या ठिकाणी मागणारे तुकोबर आहेत, देणाऱ्या कोण आहे? देणारा हनुमंत आहेत. आणि मागताना काय मागतात? देवा, भक्तीच्या वाटा मला दाखव, मज दावाव्या. कारण भक्ती हनुमंतरायांची प्रभू श्री रामचंद्रांबद्दल फार वेगळी आहे. रामायणामध्ये एक गोड दृष्टांताला आहे. पहा, जेव्हा प्रभू श्री रामचंद्र वनवासावरून आल्यानंतर सगळ्यांनी जे कार्य केले त्यांना फूल आणि फुलाची पाकळी देण्याकरता कृतज्ञता सोहळा भगवान श्री प्रभू रामचंद्रांनी आयोजित केला अयोध्येमध्ये. काय? सीतामातांना सुखरूप आणली, लंका दहन केली, रावण झाला, रावणाचा वध झाला. हे सगळं करण्याकरता ज्यांची ज्यांची मदत झाली त्यांचं कृतज्ञता व्यक्त करण्याकरता प्रभू श्री रामचंद्रांनी अयोध्येमध्ये कृतज्ञता सोहळा समारंभ आयोजित केला. आयोजित केल्यानंतर सगळ्यांना ज्ञात होतं की पहिला स्वागत कोणाचं होईल? कोणाचं होईल? बोला ना. हनुमंतरायाचं. मला सांगा, हनुमंतराय नसते ना तर रामायण घडलं नसतं महाराज. रामायणामधून मारुती काढून टाका, काहीच उरत नाही, काहीच उरत नाही. रामायणामध्ये असं एकही पात्र नाही की ज्याच्यावर हनुमंताचा उपकार नाही. सीतेला परत आणलं, प्रभू श्री रामचंद्रावर उपकार. सीतामाताने प्रभूंची भेट घडवून दिली, सीतेवर उपकार. द्रोणागिरी पर्वत उचलून आणला, लक्ष्मणावर उपकार. प्रभू श्री रामचंद्र अयोध्येमध्ये परत येणार ही बातमी दिली, भरतावर उपकार. असा एकही पात्र रामायणामध्ये नाही ज्याच्यावर हनुमंताचे उपकार नाहीत. आणि ते उपकार, ते कृतज्ञता व्यक्त करण्याकरता सगळ्यांना ज्ञात होतं की पहिलं जर कोणाचं स्वागत होईल तर ते कोण असतील? हनुमंतराय. आता सभा भरली. सभा भरल्यानंतर एका बाजूला प्रभू श्री रामचंद्र बसलेत, एका बाजूला जानकी माता बसलेल्या आहेत. यादी लक्ष्मणाकडे कोणाकोणाचं स्वागत होणार यादी लक्ष्मणाकडे आहे. यादीप्रमाणे लक्ष्मण आवाज द्यायला लागला. युवराज, अंगद, नल, नील, जामुवंत हे नावं पडल्यानंतर सगळ्यांना आश्चर्य वाटलं. अरे, हनुमंताचं नाव पहिलं आलं नाही. आश्चर्य वाटलं. हनुमंताला असं वाटलं की देवाला कदाचित मी दिसलो नाही म्हणून असं डोकावून पाहायला लागला. आपण कसं फोटो काढताना असं वर डोकावतो, फोटोत जर आलो नाही आपण तर. आता ती स्क्रीन लावले, बऱ्याच जणांना असं वाटत असेल मी त्यात दिसतोय का नाही दिसतोय. फोटो काढताना आपण कसं, मला पण घ्या, तसं प्रभू हनुमंतरायांना वाटले की कदाचित मी प्रभूंना दिसलो नाही म्हणून असे वर डोकावायला लागले. देवा, मी इकडे. खुनवलं बरं का देवाला, तेव्हा मी इकडे. ज्या वेळेला खुनवलं ना हनुमंतरायाने, त्यावेळेला भगवान श्री प्रभू रामचंद्रांनी मान खाली घातली. मान खाली घातली आणि जशी मान खाली घातली ना प्रभू रामचंद्रांनी, तसं टचकन डोळ्यात पाणी आलं हनुमंताच्या. पाणी आल्याबरोबर हनुमंतराय म्हणाले, देवा, आता या देहाकडे सुद्धा तुला पाहवत नाही का रे? ते बघ, निघालो मी. तसेच परत पावली निघाले आणि निघाल्यानंतर सीतामाईने लक्ष दिलं. सीतामाईने बोलावलं, हनुमंते ये इकडे, ये बस. हनुमंतेला बोलवलं सीतामाईनं. हनुमंताला जसा माईने आवाज दिला ना,
पाठीमागं वळून पाहिलं आणि मनातल्या मनात म्हणाल बाप विसरलं पण आई नाही विसरली. तशाच उड्या मारत मारत सीतामाईच्या चरणाजवळ बसला. आता पार्टी बदलली. आधी कुठं बसायचे? प्रभू श्री रामचंद्रांच्या चरणाजवळ. आता कुठं बसले? पार्टी बदलायला वेळ लागत नाही. तुम्ही हसू नका, मी हनुमंताचं म्हणते, तुमच्या मनात काय आहे मला माहित नाही. विठाला 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 विठाला. हा देव. आता कुठं बसले? सीतामाईच्या चरणाजवळ बसले. चरणाजवळ बसल्यानंतर सीतामाईने हनुमंताच्या डोक्यावरून हात फिरवला. हात फिरवल्यानंतर सीतामाई म्हणतात, हनुमंता कष्टलास रे, फार कष्टलास. जिजला स्वतः करता नाही, स्वतः करता नाही, आमच्या करता जिजलास. अरे तू नसतास तर हे झालंच नसतं रे. मला आणली कोणी असती, माझा शोध कोणी घेतला असता. लक्ष्मणाला शक्ती लागली त्यावेळेला द्रोणागिरी आणली कोणी असती. फार कष्टलास. तुला मी बक्षीस देणार आहे बरं, तुला प्रसाद देणार आहे. एवढा आनंद झाला हनुमंताला, एवढा आनंद झाला, माझ्या आईकडून मला प्रसाद मिळणार. आणि सीतामाईने स्वतःच्या गळ्यातील रत्नजडित हार गळ्यातून काढला. एक एक हिरा पृथ्वी मोलाचा होता, पारदर्शी होता. त्यातून प्रभू श्री रामचंद्र आरपार दिसत होते. एवढा रत्नजडित हार भगवान श्री हनुमंतरायाला प्रसाद म्हणून दिला. आणि प्रसाद भेटल्याबरोबर हनुमंतराय उड्या मारतच बाहेर गेले. बाहेर गेले ना, बाहेर गेल्यानंतर सीतामाता म्हणायला लागल्या, पहा हे असं करावं लागतं. तुम्हाला काय कळत? हे वाक्य तेव्हापासून आलंय, आताच नाही. तुम्हाला काही कळत? मी बिंदास म्हणते, कारण माझे पती परमेश्वर इथं नाहीत म्हणून म्हणते. तुम्हाला काही कळत? ज्यांचे आहेत त्यांनी म्हणू नका. घरी जाऊन घरीच जायचं आपल्याला. सीतामाई म्हणाले, तुम्हाला काही कळत नाही हो. प्रभू रामचंद्रांचं उत्तर आहे का? सीते, माझ्या भक्ताची परीक्षा घेऊ नको बरं. त्याला तू अजून ओळखला नाहीस, त्याच्या नादी लागू नकोस. थोडाच उशीर झाला हो, थोडाच उशीर झाला नाही. बाहेर धाडकन आवाज आला. आवाज आल्याबरोबर बाहेरचा दूत आतमध्ये आला. आतमध्ये येऊन सीतामाईला म्हणाला. सीतामाई विचारते, अरे आवाज कसला झाला? तो म्हणाला, आईसाहेब तुम्ही दिलेला हार त्याने फोडून टाकला हो. काय सांगितलं? तुम्ही दिलेला हार त्यांनी फोडून टाकला. सीतामाईला राग आला. राग आल्यानंतर हनुमंताला बोलावलं. हनुमंते, मी एवढ्या आनंदाने एवढ्या प्रेमाने मी तुला माझा हार काढून दिला, प्रसाद म्हणून दिला, आणि तू फोडून टाकलास. हनुमंत म्हणाले, आई हार घेऊन मी काय करू? यात राम नाही ग माझा, माझा राम नाही यात. सीतेला राग आला. अरे एवढा राम राम म्हणतोस, तुझ्यात तरी राम आहे का? हा, तुझ्यात राम आहे? एवढं म्हटल्याबरोबर हनुमंतरायाने छाती विदीर्ण केली आणि प्रभू श्री रामचंद्रांचं दर्शन दिलं. सांगितलं, फक्त आईसाहेब, फक्त प्रभू रामचंद्र नाही, तू सुद्धा माझ्या हृदयामध्ये आहेस. श्रीराम जानकी बैठे हैं मेरे सीने में, श्री राम जानकी बैठे हैं मेरे सीने में, श्री राम जानकी बैठे मेरे सीने में, श्री राम जानकी
राम सीताराम राम राम बोलो राम 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 सीताराम राम भगवान प्रभू श्री रामचंद्रांना कुठं साठवलं सांगा ना. हृदयामध्ये. आईसाहेबांना सांगितलं फक्त प्रभू रामचंद्र नाहीत ग, तू सुद्धा आहेस. आणि त्या भगवंताला हृदयामध्ये साठवणारा जगाच्या पाठीवर हा एकच भक्त होऊन गेला. माझ्या जनाबाई सुद्धा सांगतात, जनाबाईने सुद्धा हृदयामध्ये साठवला. धरिला 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 पंढरीचा चोर, धरिला पंढरीचा चोर, धरिला पंढरीचा चोर. धरिला 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 पंढरीचा चोर, धरिला पंढरीचा चोर, धरिला पंढरीचा चोर. हृदय बंदी खाना केला, आत विठ्ठल कोंडीला. हृदय वंदे खाला आत विठ्ठल कोंडीला. धरेला 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 धरिला पंढरीचा चोर, धरिला पंढरीचा चोर, धरिला पंढरीचा चोर. माझ्या जनाबाईने कुठं साठवलं? हृदय बंदी खाना केला, आत विठ्ठल कोंडीला. हृदयामध्ये साठवला. तसं प्रभू रामचंद्रांना हनुमंताने हृदयामध्ये साठवलं. भक्तीची काय पराकाष्ठा असेल हो. आणि त्या भक्ताला ही भक्ती माहीत आहे या कारणानं तुकोबर आहे त्यांना भक्तीची वाट विचारतात. अभंगाचं दुसरं चरण. काय भक्ती चात्या वाटा, काय भक्ती चात्या वाटा, काय भक्ती चाहता वाटा, काय भक्ती चाहता वाटा, काय भक्ती चात्या वाटा, काय भक्ती चाहता वाटा, काय भक्ती चाहता वाटा. माझा दावा व्याशुबाटा, माझा दावा व्याशुबाटा, काय भक्ती जाता वाटा, काय भक्ती जाता वाटा. माझा दावा व्याशुबाटा, माझा दावा व्याशुबाटा, काय भक्ती जाता वाटा, काय भक्ती जाता वाटा. तुकोबारे म्हणतात हनुमंताला मागणी मागतात, काय भक्तीच्या त्या वाटा मज दावाव्या सुबटा. मागणी मागत असताना याला कारण आहे. तुकोबारे मागणी का मागतात? कारण तेवढे शूर आहेत, ते धैर्यवान आहेत. एवढंच नाही, स्वामींची सेवा त्यांना बरोबर माहित आहे. प्रभू श्री रामचंद्रांची सेवा त्यांना बरोबर माहित आहे. किती शूर आहेत पहा. आपण म्हणतो मनोजवम मारुत तुल्य वेगम. त्यांचा वेग कसा आहे? वेग कसा आहे? मना एवढा वेग आहे बरं त्यांचा. मना एवढा वेग म्हणजे आपल्या भाषेत सांगायचं झालं, मला सांगा, डोळे मिटा आता आणि फक्त विचार करा मनामध्ये की मी आता वृंदावनला आहे. कुठे? वृंदावनला.
विचार केला? कान्हाचं दर्शन झालं? ऐका ना, मी सांगते तसं करा. बघा, भगवान श्रीकृष्णाचं दर्शन झालं वृंदावनामध्ये. फक्त मनामध्ये आठवा, प्रेम मंदिर पाहिलं? माझ्या राधाराणीला पाहिलं? आपण गेलोय का? नाही ना. फक्त इथून आपण मनामध्ये इच्छा केली, तेवढा वेग हनुमंताचा आहे. क्षणामध्ये मन जिथं जातं तेवढ्याच क्षणाचा वेग हनुमंताचा आहे. एवढे शूर आहेत. धैर्यवान किती आहेत? द्रोणागिरी पर्वत उचलून आणावं तेवढा शक्तिशाली कोण आहे का? आहे? नाही ना. त्यांच्यासारखा शक्तिशाली सुद्धा कोणी नाही. आणि प्रभू श्री रामचंद्रांची सेवा अगदी मनापासून करणं. जगाच्या पाठीवर असा भक्त परत झाला नाही ना. आणि हे तीनही गुण ज्याच्याकडे आहेत त्यांना तुकोबाराय शरण जाऊन वर्णन करतात. तुकोबाराय अभंगाचं तिसरं चरण. शूर आणि धीर, 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 धीर, शूर आणि 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 धीर. ओ स्वामी काजी तू सादर, स्वामी काजी तू सादर, स्वामी काजी तू सादर, स्वामी काजी तू सादर. काय भक्ते जादवा, काय भक्ते जादवा, हो काय भक्ते जादवा, काय भक्ती जादवा. शूर आणि धीर, स्वामी काजी तू सादर, स्वामी काजी तू सादर, स्वामी काजी तू सादर. शूर आणि धीर, स्वामी काज तू सादर, स्वामी काज तू सादर, स्वामी काज तू सादर. वा. तुकोबाराय वर्णन करतात शूर आणि धीर स्वामी काज तू सादर. अशा हनुमंतरायांना तुकोबाराय शरण जातात. त्या भगवंताला शरण जाऊन भगवंताचं नामस्मरण करतात. आणि त्याच प्रभू परमात्म्याचं नामस्मरण आपण सगळ्यांनी एकदा करू. महिला वर्ग फार चांगला आहे. कदाचित मला बघण्याकरता आला असाल, कारण नवीन महिला दिसल्यानंतर बहुतांश महिला त्या कीर्तनकाराला बघण्याकरता येतात. हरकत नाही, पण तुमचं प्रतिनिधित्व मी इथं करते, त्याच्यामुळं माझ्यासाठी एक टाळ आणि भगवंताचं नामस्मरण कराल. सगळ्यांनी एक टाळी वरात. वा, सुंदर सुंदर. लाजू नका, काही हरकत नाही. तुमचं प्रतिनिधित्व मी इथं करते, त्याच्यामुळे 50% आरक्षण आपल्यालाच आहे. एक टाळी, मुखाने नामस्मरण. विठोबा रखुमाई वा, विठोबा रखुमाई, रखुमाई,
कुमार 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 विठोबार कुमार 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 कुंडलिक वरदा विठ्ठल ज्ञानदेव तुकाराम पंढरीनाथ भगवान ज्ञानेश्वर महाराज पवन सुत हनुमान कुमार 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 वा सगळ्यांनी आनंदाने माझ्यासोबत भजन केलं. तुमच्या सगळ्यांचे आभार. ज्यांनी टाळी वाजवली त्यांचेही आभार, नाही वाजवले त्यांचे जास्त आभार. हरकत नाही, तुकोबर आहे. भगवान श्री हनुमंताला या ठिकाणी शरण जातात. शरण शरण हनुमंता तुम्हा आलो रामदूता, काय भक्तीच्या त्या वाटा, मज दावाव्या सुभटा, शूर आणि धीर स्वामी काज तू सादर, काय भक्तीच्या त्या वाटा, मज दावाव्या सुभटा. विठ्ठल विठ्ठल पुंडलिका वरदे हर विठ्ठल श्री ज्ञानदेव पंढरीनाथ माऊली ज्ञानेश्वर जगद्गुरु संत तुकाराम पवन सुत हनुमान की जगद्गुरु तुकोबराय शरण जात असताना त्या भगवंताला शरण का जातात याला सुद्धा कारण आहे. कारण त्या भगवंताची ताकद फार मोठी आहे. अधिकार प्राप्त संत ज्या वेळेला शरण जातो याचा अर्थ समोरचाही तेवढाच शक्तिशाली आहे, तेवढाच ताकदीचा आहे. त्या भगवंताची ताकद सांगायची झाली तर तुझी या सत्तेने वेदासी बोलणे, सूर्यासी चालणे, सूर्यासी चालणे, पुढे जाऊन सांगायचं झालं तर म्या बोलविल्या वेदू बोले, म्या चालविल्या सूर्य चाले, म्या हातविल्या प्राण हले जो जगाशी चालिता. असा जो सत्ताधीश पंढरीश पांडुरंग आहे, त्या पंढरीश पांडुरंगाला सुद्धा भगवंत तुकोबराय शरण जातात. त्याला कारण आहे, तो सत्ताधीश आहे. सत्ताधीश आहे, त्याची सत्ता या शरीरावर आहे म्हणून आपण सगळे इथे जमलोय. नीट लक्षात घ्या बरं. तुकोबराय शरण जातात हनुमंताला, याला कारण आहे, त्याची सत्ता आहे, त्याचा अधिकार सुद्धा तेवढाच मोठा आहे. आणि त्या अधिकारामुळे तुकोबराय म्हणतात की तू जो अंजनीच्या कुमारा, अंजनीच्या पोटी आले, जन्माला आले, याकरता त्याचं रूप सांगितलं तुकोबरायांनी. तुका म्हणे रुद्रा अंजनीची या कुमारा अभंगाचं शेवटचं चरण. तुका म्हणे रुद्रा, तुका
रुद्रा तुका म्हणे 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 रुद्रा अंजनीच्या या सुकुमारा अंजनीच्या या सुकुमारा काय भक्तीच्या त्या वाटा काय भक्तीच्या त्या वाटा अंजनीचे या सुकुमारा अंजनी या सुकुमारा काय भक्तीच्या त्या वाटा काय भक्तीच्या त्या पहा तुकोबर आहे त्याचं रूप वर्णन करत असताना रूपाचं दर्शन करून देत असताना तुकोबर म्हणतात तुका म्हणे रुद्रा अंजनीचे या कुमारा. संपूर्ण महाराष्ट्राला ज्यांनी भगवंताची ओळख करून दिली असे गोड संत ज्ञानोबर आहे तुकोबर आहे. एकदा त्यांचं गोड भजन सगळ्यांनी करू. ज्ञानोबाराया माझ्या तुकोबाराया 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 नामदेव एकनाथ निळोबाराया ज्ञानदेव एकनाथ निलोबाराया नामदेव एकनाथ निळोबाराया ज्ञानदेव एकनाथ निलोबाराया ज्ञानोबाराया माझ्या तुकोबाराया ज्ञानोबाराया माझ्या तुकोबाराया ज्ञानदेव तुकाराम 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 बस सगळ्यांसाठी एकदा गोड टाळ्या घ्या सगळ्यांकरता. सगळे गायनाचार्य टाळकरी जरी कमी असले तरी जातीचे आहेत. गायक जरी कमी असले तरी जातीचे आहेत आणि त्याचा आनंद आहे. आणि सगळ्यांनी अगदी आनंदामध्ये हा उत्साहामध्ये सगळ्यांनी कीर्तन श्रवण केलं. तुमच्या सगळ्यांच्या चरणाविधी पुन्हा एकदा प्रणाम करते. आमच्या महिला वर्ग टाळ जरी ठेक्यात वाजवता आलं नाही नीट आहे बरं का. टाळ जरी ठेक्यात वाजवता आलं नाही पण नाचले मात्र ठेक्यात. तुमचेही आभार आहे. आमच्या विनेकरी ताई त्यांचीही सेवा लाभली. तुमच्याही चरणाविंदी प्रणाम. उत्कृष्ट मृदंगाचार्य उत्कृष्ट गायनाचार्य. आता थोड्याच वेळात कोणीही जाऊ नका बरं का. कीर्तन संपल्यानंतर आपण महाराजांचा वाढदिवस साजरा करायचा आहे. कोणीही जाऊ नये ही माझी विनंती. आणि सगळेजण अगदी मनाचे कान करून बाहेरून जे कीर्तन श्रवण करत आहेत उभ्यानी ज्यांनी माझ्यासोबत 1.5 तास उभ्यानी कीर्तन श्रवण केलं त्यांच्याही चरणाविंदी प्रणाम करते. ज्यांनी इथं मला बोलवलं आमचे ओंकार दादा त्यांच्याही चरणाविंदी प्रणाम करते.
आणि सगळ्यांचे एकदा आभार मानून, जर कोणाचे आभार मानायचे राहिले असतील, सगळ्यांचे आभार मानून क्षमा मागते आणि कीर्तनाला इथेच जय विठ्ठल जय हरी विठ्ठल, 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 जय विठ्ठल जय जय विठ्ठल, जय विठ्ठल जय जय विठ्ठल जय जय विठ्ठल जय हरी आबोलिलेले कुरे वेडे वाकुडे उत्तरे राजा बाप राजा महाराज तुम्ही हा नाही विचारेला अधिकार म्या फुला जबाब राध महाराज तुम्ही तुका म्हणे ज्ञानेश्वराला का माया पैकी करा जबाब राध महाराज तुम्ही ज्ञानदेव तुकाराम देव तुकाराम ज्ञानदेव तुकाराम तुकाराम ज्ञानदेव तुकाराम देव तुकाराम हा तुकाराम तुकाराम कुंडली कवरदार विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम पवन सुत हनुमान की जय. कोणी जागेवरून उठू नका.